गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? थंडीचे दिवस सुरू आहे आणि सकाळी सकाळी स्वयंपाक करताना खिडकी उघडलं की मस्त सूर्यप्रकाश येतो. आज मी बनवली होती मटकीची भाजी स्वयंपाकासाठी आणि चपात्या बनवून घेतलेल्या होत्या. त्यानंतर पिऊसुद्धा उठली, सगळ्यांना गुड मॉर्निंग करते आहे. त्यानंतर तिने तिच्या पप्पासोबत थोड्या गप्पा मारल्या. पप्पा रेडी झाले होते ऑफिससाठी ते निघाले. ते ऑफिसला निघाल्यानंतर माझी कामं पटपट आवरून घेते. त्यानंतर पिऊ मागे लागली होती की मला च्यवनप्राश खायचा आहे. त्यामुळे तिच्यासाठी मी हा डाबरचा खजूरप्राश मागवलेला आहे. तिला च्यवनप्राश इतका आवडतो की ती 2-3 वेळा दिवसातून खाते आणि लहान मुलांसाठी चांगलं पण असतं च्यवनप्राश खाणं. त्यानंतर मी हा चहा ठेवलेला बघा, मस्त गरम गरम चहा. थंडीच्या दिवसात असा गरम गरम चहा पिण्याची मजाच वेगळी आहे. आम्ही आमच्याकडे गुळाचा चहा घेतो. तुम्ही कोणता चहा घेता ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी आईंना चहा दिला, मी स्वतः चहा घेतला. त्यानंतर पिऊने दुपारचं जेवण करून घेतलं. स्वतः मांडी घालून आपल्या हाताने जेवण करून घेतलं तिने, उसळ आणि चपाती. त्यानंतर माझं जेवण झाल्यानंतर मी स्टडी करायला बसले. तुम्ही म्हणता तर मी स्टडी कशाची करते, तर ॲक्च्युली मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहे. घरूनच ॲप्लिकेशन घेतलेलं आहे. त्यानंतर संध्याकाळी मी गेले मार्केटमध्ये, म्हणजे ॲक्च्युली आमच्या घरापासून जवळ थोडं भाजीपाला वगैरे आणि फिशचं मार्केट आहे. मी तिथून आणलं होतं बांगडा फिश, मस्त जेवण करून घेतलं. नंतर संध्याकाळी ती ड्रॉईंग करत होती. तिला ॲक्च्युली ड्रॉईंग करायला खूप आवडते. त्यामुळे तिच्या बुक्सवरती ती काहीतरी ड्रॉईंग करत होती. ड्रॉईंग झाल्यानंतर मॅडम आईसोबत मोबाईल बघत बसला. थोडा वेळ मोबाईल बघितल्यानंतर झोपी गेली. बाय, गुड नाईट. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.